Hello friends, welcome back to Study Education YouTube channel. How are you? I hope that you will be fine there and I am also fine here. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आणि टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणजे काय हे एकदम सोप्या पद्धतीने आणि डिटेली एक्सप्लेन केलं होतं. तर आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॅक्झॉनॉमिक हिरार्कीमधील दोन टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज बघणार आहे. ते म्हणजे फर्स्ट स्पेसीज आणि सेकंड नंबर जीनस. तर ह्या दोन कॅटेगरीज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि डिटेली समजून घेणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला ह्या टॉपिकशी रिलेटेड जे काही एक्सप्लेन करणार आहे, त्याचबरोबर जे पॉईंट्स मटेरियल आणि नोट्स याच्यामध्ये मी तयार केलेले आहेत, त्या सर्व पॉईंट्स मी NCERTमधले इन्क्लूड केलेले आहेत. त्याचबरोबर NCERTमध्ये जे पॉईंट्स गिवन नाहीत ते सुद्धा पॉईंट्स याच्यात मी इन्क्लूड केलेले आहेत आणि प्लस महाराष्ट्र बोर्डच्या बुकमधले पण पॉईंट्स याच्यात मी इन्क्लूड केलेले आहे. म्हणजे हे व्हिडिओ लेक्चर सर्व बोर्डच्या स्टुडंटसाठी महत्त्वाचं आहे. ते NCERTच्या स्टुडंटसाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, आपला मेन पर्पज काय की नीट ही जी एक्झाम असते, तुम्ही आपलं थंबनेल वाचलं असेल की नीट जी एक्झाम असते तर त्या नीट एक्झाममध्ये NCERTमधले क्वेश्चन येत असतात. म्हणून आपल्याला अशी प्रिपरेशन करायची आहे आपल्या चॅनलवरती की आपल्याला नीटच्या दृष्टीनं सर्व परफेक्ट होईल. म्हणून मी याच्यामध्ये सर्व NCERTच्या बुकमधले पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत. आपले टोटल प्रिपरेशन ह्या टॉपिकशी रिलेटेड ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये होईल. आणि एक तुम्हाला सांगतो की ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला ना NCERTचं ह्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही जर NCERT नाही सुद्धा वाचली, स्पेसी जीनस वगैरे, तर काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यातले पॉईंट्स याच्यात सगळे इन्क्लूड आहेत. म्हणून वाचण्याची गरज नाही, फक्त व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत बघा आणि या नोट्स व्यवस्थित वाचा, तुमचं सर्व डिटेल होऊन जाईल. ठीक आहे, तर मी आता इकडची तिकडची जास्ती गप्पा करत नाही. इफ यू आर न्यू टू द चॅनल, सबस्क्राईब माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर विथ ऑल युअर फ्रेंड. सो कम टू द पॉईंट, सो लेट गेट स्टार्ट. आता महाराष्ट्र बोर्डचा सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यावरील हे लेक्चर नंबर 6 आहे. ठीक आहे, आता टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज हे या सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेले आहेत. 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत, त्याला ऑब्लिगेट कॅटेगरीजसुद्धा म्हणतात. आणि जो काही NCERTचा फर्स्ट चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या दिलेल्या आहेत. म्हणजे NCERTमध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये दिलेलं आहे आणि महाराष्ट्र बोर्डमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये गिवन आहेत. ठीक आहे, आता आपण बघितलं होतं बघा की क्लासिफिकेशन ही जी प्रोसेस आहे तर ही सिम्पल किंवा सिंगल प्रोसेस नाही, तर याच्यामध्ये खूप साऱ्या मेनी स्टेप्स इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस. ओके, मग आपल्याला कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल, तो प्लांट असो या ॲनिमल असो, त्याला आपल्याला 7 डिफरंट ग्रुप्समध्ये काय करावं लागणार आहे, क्लासिफाईड करावं लागणार आहे. ओके, त्या 7 डिफरंट ग्रुप्सला काय म्हणतात, कॅटेगरीज म्हणत असतात. तर त्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. याला ऑब्लिगेट कॅटेगरीजसुद्धा म्हणतात. देर आर 7 ऑब्लिगेट कॅटेगरीज. म्हणजे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याला आपल्याला 7 कॅटेगरीजमध्ये ठेवावंच लागतं, अन्यथा क्लासिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट होतच नाही. ओके, तर त्याच्यातील फर्स्ट आपली जी काय म्हणता येईल त्याला कॅटेगरी आपण बघणार आहे ती आहे स्पेसीज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत पाहिजे की ही जी स्पेसीज टर्म आहे तर ती कोण दिली होती, याच्यावर नीटवरती प्रश्न कसा बनू शकतो. ओके, म्हणून द टर्म स्पेसी वॉज गिवन बाय जॉन रे. जॉन रे यांनी स्पेसीज ही टर्म काय केली होती, दिली होती. मग नंतर हे जी स्पेसीज आहे तर हे क्लासिफिकेशनचं बेसिक युनिट आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे की क्लासिफिकेशनचं बेसिक युनिट काय, स्पेसीज आहे. त्याचबरोबर जी टॅक्झॉनॉमिक हिरार्की असते तर त्या टॅक्झॉनॉमिक हिरार्कीचं सगळ्यात लोवेस्ट कॅटेगरी कोणती, ही स्पेसीज आहे. म्हणजे सगळ्यात खालची जी कॅटेगरी आहे तर ती आहे स्पेसी. टॅक्झॉनॉमिक हिरार्की बघितलं होतं आपण की टॅक्झॉनॉमिक हिरार्की इज द अरेंजमेंट ऑफ 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज फ्रॉम असेंडिंग फ्रॉम टॉप टू बॉटम या बॉटम टू टॉप, म्हणजे स्पेसीज टू किंगडम या किंगडम टू स्पेसीज. या अरेंजमेंटला काय म्हणत असतात, टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणतात. ठीक आहे, ते एवढं तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहे. मग ह्या टॅक्झॉनॉमिक हिरार्कीचं लोवेस्ट कॅटेगरी आहे स्पेसीज. आता तुम्ही मेन आपण मुद्द्यावर घेऊ, नेमकं स्पेसीज म्हणजे काय. तर स्पेसीज म्हणजे अशा इंडिव्हिज्युअलचा किंवा अशा ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे की ज्यांचे मॉर्फॉलॉजिकली, ॲनाटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली काय असतील, फीचर्स सगळे सेम असतील. परत सांगतो, स्पेसीज हा अशा ऑर्गॅनिझमचा इंडिव्हिज्युअलचा ग्रुप आहे की ज्यांचे मॉर्फॉलॉजिकली, ॲनाटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली फीचर्स सर्व सेम असतील. म्हणजे काय की त्यांचे समजा ते एक्सटर्नल जे मॉर्फॉलॉजिकली म्हणजे त्यांचे एक्सटर्नल फीचर्स सेम असतील सगळे. ओके, त्याचबरोबर ॲनाटॉमिकली म्हणजे इंटरनल फीचर्ससुद्धा त्यांचे सेम असतील आणि फिजिओलॉजिकली म्हणजे त्यांची वर्किंग जी असते तीसुद्धा सेम असतील, फंक्शनिंग. ओके, तर त्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला आपण काय म्हणू शकतो, स्पेसीज म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणजे या स्पेसीजमध्ये जे पण एका समजा एक्झाम्पल कोणत्याही स्पेसीजमध्ये जे पण ऑर्गॅनिझम बिलॉंग्स करतील तर त्यांचे मॉर्फॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स सेमच असतील आणि सेम असायलाच पाहिजेत. ओके, आता सपोज एक्झाम्पल आपलं ह्युमन आहे. आता ठीक आहे, ह्युमनची कोणत्या स्पेसीजमध्ये बिलॉंग करतात, तर सेपियन आपली ह्युमनची स्पेसीज आहे. सेपियन आपल्या हे ह्युमनची स्पेसीज आहे. आपण ऐकलेलं आहे ना होमोसेपियन, तर त्याच्यातील सेपियन ही आपली स्पेसीज आहे. मग ह्या स्पेसीजमध्ये आपण जेवढे पण ह्युमन्स बिलॉंग करतो तर आपले सर्व मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सेम आहे, ॲनाटॉमिकल कॅरेक्टर सेम आहे आणि फिजिओलॉजिकल कॅरेक्टर सेम आहे. म्हणजे आपण ते सर्वांचे एक्सटर्नल फीचर्स सेम आहे. जसं की मला 2 हात आहे, तुम्हाला 2 हात आहे, मला 2
कान आहे, तुम्हाला 2 कान आहे, मला 2 पाय, तुम्हाला 2 पाय, बरोबर आहे. त्याचबरोबर ॲनाटॉमिकली आपण इंटरनली पण सेम आहे ना. मला 2 किडन्या आहे, तुम्हाला 2 किडन्या आहे, मला 1 हर्ट आहे, सॉरी, तुम्हाला 1 हर्ट आहे, मला 2 लंग्स आहे, तुम्हाला 2 लंग आहे. म्हणजे आपण मॉर्फॉलॉजिकली आलो, ॲनाटॉमिकली आलो आणि फिजिओलॉजिकली म्हणजे फंक्शनिंग पण सेम आहे ना. जसं की माझ्यामध्ये मेटाबॉलिझम घडतं, तुमच्यामध्ये मेटाबॉलिझम घडतं, माझ्यामध्ये रिप्रोडक्शन, समजा आपण रिप्रोडक्शन करू शकतो, तसं ऑल ह्युमन पण रिप्रोडक्शन काय करू शकतात. ओके, म्हणजे हे सर्व कॅरेक्टर्स काय आहेत, सिमिलर आहेत. आणि सिमिलर कॅरेक्टर्स आहेत म्हणजे काय, आपली ही एक पेशी झाली सेपियन. समजलं. तुम्ही म्हणशाल मग आपण ह्युमन, तुम्ही सांगितलं सर की त्यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सेम आहे सपोज आपले, मग आपल्या सगळ्यांचे चेहरे का सेम नाही. तुम्ही म्हणलं की सेम असतं. अरे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे व्हेरिएशन, चेहऱ्यामध्ये व्हेरिएशन असेल, तुमचा कलरमध्ये व्हेरिएशन असेल, परंतु फीचर सेम आहे ना, तुमचे हात 2 आहे, पाय 2 आहे, बस हे मॅटर करतं. समजलं. मग त्याचबरोबर नंतरचा पॉईंट आहे, दे आर रिप्रोडक्टिवली आयसोलेटेड. रिप्रोडक्टिवली आयसोलेटेड म्हणजे काय, की एक्झाम्पल, जे ज्या सेम स्पेसीसचे जे ऑर्गॅनिझम असतील, सेम स्पेसीसमध्ये जे ऑर्गॅनिझम बिलॉंग्स करतील, तर त्या ऑर्गॅनिझम त्याच ऑर्गॅनिझमसोबत इंटरब्रीड करू शकतील. म्हणजे एका स्पेसीसमधले ऑर्गॅनिझम त्या मधल्या ऑर्गॅनिझमसोबत इंटरब्रीड करू शकतात आणि त्यांच्यापासून ते काय करतात, फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करत असतात. म्हणजे काय, ते पण जे ऑफस्प्रिंग तयार झालेले आहे ते पण फ्युचरमध्ये रिप्रोडक्शन करू शकतं. नाही समजलं, परत सांगतो. रिप्रोडक्टिवली आयसोलेटेड आहे म्हणजे काय, की हे जे समजा एक्झाम्पल स्पेसीसमधले जे पण ऑर्गॅनिझम असतील, ठीक आहे ना, तर ते काय करू शकतात, त्यांच्यामध्ये इंटरब्रीड करू शकतात. इंटरब्रीड म्हणजे रिप्रोडक्शन करू शकतात आणि त्यांच्यापासून ते फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करू शकतात. याला म्हणतात रिप्रोडक्टिवली आयसोलेटेड. जसं की एक्झाम्पल आपण ह्युमनचंच घ्या. ह्युमन काय सेपियन या स्पेसीसमध्ये बिलॉंग करतात. मग ह्या ही सेम स्पेसीज सगळ्या ह्युमनची, सेपियन. मग ह्युमनमध्ये रिप्रोडक्शन प्रोसेस घडत असते आणि ते काय करतात, मग फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करतात. बरोबर आहे. म्हणजे हे झालं त्याचं रिप्रोडक्टिवली आयसोलेटेड कॅरेक्टर. नंतर दे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे जे पण स्पेसीसमधले ऑर्गॅनिझम बिलॉंग्स करतील, बरोबर आहे, सेम स्पेसीसमधले जे पण ऑर्गॅनिझम बिलॉंग्स करतील, तर त्यांना कॉमन ॲन्सेस्टर असेल स्पेसीसमधल्या ऑर्गॅनिझमला. जसं की एक्झाम्पल आपलं ह्युमनचंच घ्या. ह्युमनची स्पेसीस कोणती आहे, सॅपियन. मग जेवढे पण सगळे ह्युमन्स आपण सेपियन स्पेसीसमध्ये बिलॉंग करतो, म्हणजे आपलं सर्वांचं ॲन्सेस्टर कॉमन असेल. आपण एकाच कॉमन ॲन्सेस्टरपासून डेव्हलप होऊन इव्हॉल्व होऊन आलेलो आहे. ठीक आहे. दॅट्स इट. नंतर एक्झाम्पल दिलेले आता हे जे स्पेसीचे मँगीफेरा इंडिका. आता मँगीफेरा इंडिका काय, हे मँगोचं काय बायनॉमियल नेम आहे. बायनॉमियल नेम म्हणजे काय, सायंटिफिक नेम आहे. मग त्यातलं हे जे इंडिका आहे, तर इंडिका काय स्पेसीज आहे मँगो. ठीक आहे. मँगो जेवढे पण आहे ना, ते ह्या स्पेसीजमध्ये बिलॉंग्स करतात. म्हणजे मग याचा अर्थ आपल्याला काय कळालं, की ह्या स्पेसीजमध्ये जेवढे पण मँगो असतील, ते जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सेम आहे, ॲनाटॉमिकल कॅरेक्टर सेम आहे आणि त्याचबरोबर त्यांचे फिजिओलॉजिकल कॅरेक्टर सेम आहे. म्हणून त्यांची एक स्पेसीज आहे, त्याला इंडिका. ओके. म्हणजे सर्व आंबा आपल्यामध्ये मधून त्यांच्यामध्ये कोया असतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये रस असतो. ठीक आहे. रस मग कमी जास्त प्रमाणात असतो, हे मॅटर नाही करत तिथं, पण असतो ना रस, बस म्हणून. ओके. नंतर सॉलेनम ट्युबरसम. आता सॉलेनम ट्युबरसम हे जे आहे ना, तर हे इट इज अ बायनोमियल नेम ऑफ पोटॅटोचं बायनोमियल नेम आहे. आणि त्यातलं हे जे ट्युबरसम बघताय तुम्ही, तर ट्युबरसम काय, हे स्पेसीज आहे. म्हणजे जेवढे पण पोटॅटो या ट्युबरसम स्पेसीजमध्ये बिलॉंग करतात, म्हणजे मग त्यांचे सर्व फिजिओलॉजिकल, ॲनाटॉमिकल आणि त्याचबरोबर त्यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स काय असतील, सेम राहतील. त्याचबरोबर पॅन्थेरा आहे. पॅन्थेरा म्हणजे लॉयनचं बायनॉमियल नेम आहे आणि लिओ ही त्याची स्पेसीज आहे. ठीक आहे. आणि हे जे पहिलं नेम आहे मँगीफेरा सोलेनम, हे आपण पुढं बघणार जीनस आहे. ओके. तर हे झालं सर्व इन्फॉर्मेशन अबाउट स्पेसीज, हे त्याचे एक्झाम्पल आहे. नंतर आता जीनस, टेन्शन घेऊ नका, एंडिंगला पण मी याला समराईज करणार आहे, परत रिपीट समराईज शॉर्टमध्ये. जीनस म्हणजे काय, आता तर जसं आपण बघितलं आता स्पेसीज म्हणजे काय, स्पेसीज टर्म कोणा दिली होती, तसंच आता जीनस ही जी टर्म आहे, तर तीसुद्धा आपण जॉन रे या सायंटिस्टनंच जॉन रे यांनीच दिली होती. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट यार फ्रेंड्सचा, जॉन रे. नंतर आता जीनस ही जी ना, तर ही स्पेसीजपेक्षा लार्जर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. लार्जर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी किंवा टॅक्झॉनॉमिक रँक आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये. म्हणजे सगळ्यात खालची कोणती आहे, लोवेस्ट कॅटेगरी आहे स्पेसीज आहे. स्पेसीजच्या वरची कोणती येणार आहे, जीनस येणार आहे स्पेसीजच्या वरती. ठीक आहे. सेकंड नंबरला फ्रॉम बॉटम. मग आता जीनस म्हणजे काय नेमकं, तर जीनस इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसीज. जीनस हा काय रिलेटेड स्पेसीजचा ग्रुप आहे. म्हणजे ज्या स्पेसी काय आपसमध्ये सिमिलर असतील, तर त्यांचा ग्रुप म्हणजे काय, जीनस आहे. ठीक आहे. आणि त्या स्पेसीजमध्ये कॅरेक्टर्स काय असतील, कॉमन असतील.
आपण ज्या पण स्पेसीसचा आता ग्रुप तयार करणार आहे पण त्यांच्यामध्ये मॉर कॅरेक्टर्स कॉमन असतील, आपण त्या मॉर कॅरेक्टर कॉमन असलेल्या म्हणजे एकमेकांमध्ये सिमिलर असलेल्या काय करतो स्पेसीसचा ग्रुप तयार करतो आणि त्या स्पेसीसचा ग्रुप तयार केल्याच्यानंतर त्याला एक मोठ्या कॅटेगरीमध्ये ठेवतो, त्याला काय नाव देतो आपण जीनस नाव देत असतो. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय कळालं की ह्या रिलेटेड स्पेसीसचा ग्रुप आहे जीनस, म्हणजे याच्यामध्ये मॉर कॅरेक्टर्स सिमिलर असतात. ज्याचे समजा एक्झाम्पल 2 स्पेसीज आहेत, त्या 2 स्पेसीजमध्ये जर मॉर कॅरेक्टर सिमिलर असतील तर त्यांचा ग्रुप असतो एक तयार केला जातो, त्या ग्रुपला जीनस म्हणतात. ठीक आहे ना. एक्झाम्पल आता टायगर आहे, लेपर्ड आणि लॉयन. टायगर, लेपर्ड आणि लॉयन हे 3 काय डिफरंट स्पेसीजचे ठीक आहे, डिफरंट स्पेसीजचे ऑर्गॅनिझम आहेत. परंतु यांच्यामध्ये काय आपल्याला यांच्यामध्ये कॅरेक्टर्स सेम आहेत, यांच्यामध्ये मॉर कॅरेक्टर्स आर सिमिलर आहेत. म्हणून काय केलं आपण यांचा ग्रुप तयार झाला आणि त्याच्या ग्रुपला काय म्हणतात जीनस, आणि त्या जीनसला नेम काय पॅन्थेरा. म्हणजे टायगर, लेपर्ड आणि लॉयन हे जीनस पॅन्थेरा जीनसमध्ये बिलॉंग्स करतात. बिकॉज टायगर आणि लॉयन आणि लेपर्ड बघा एक्झाम्पल, टायगर आणि लॉयनमध्ये तुम्हाला माहिती आहे ती दोघं जंगलात राहतात, त्यांची कार्निव्होरस आहे, त्यांच्या बॉडीवर हेअर्स प्रेझेंट आहे, म्हणजे मॉर कॅरेक्टर्स तुम्हाला इथे सिमिलर आढळतील. ठीक आहे. मग त्याच्यामुळं काय केलं आपण ह्या 2 स्पेसीज, तिन्ही डिफरंट स्पेसीज आहे परंतु यांच्यामध्ये कॅरेक्टर्स सिमिलर आढळले आपल्याला, म्हणून यांचा ग्रुपिंग केली आपण यांना आणि त्या ग्रुपिंग तयार केल्याच्यानंतर पॅन्थेरा याच्यामध्ये आपण काय केलं कॅटेगरीमध्ये त्यांना पुट केलं आणि त्याला नाव दिलं पॅन्थेरा त्या जीनसला त्यांच्या. ओके, त्या ग्रुपला. त्याचबरोबर पोटॅटो, ब्रिंजल आहे. आता पोटॅटो आणि सेकंड हे प्लांटमधलं एक्झाम्पल सांगतो. आता पोटॅटो आणि ब्रिंजल हे 2 डिफरंट स्पेसीज आहे परंतु ते सेम जीनस सोलॅनम ह्या जीनसमध्ये बिलॉंग्स करतात. म्हणजे काय की या पोटॅटो आणि ब्रिंजलची जी जीनस आहे ते सेम आहे, ते सोलॅनम. बिकॉज पोटॅटो आणि ब्रिंजल ह्या 2 जरी डिफरंट स्पेसीज असल्या परंतु यांच्यामध्ये मॉर कॅरेक्टर्स कॉमन आणि सिमिलर आहे. मग यांच्यामध्ये मॉर कॅरेक्टर्स कॉमन आणि सिमिलर असल्यामुळं काय केलं त्यांना एकाच सेम जीनसमध्ये काय केलं गेलं पुट केलं गेलं आणि त्या जीनसला नेम दिलं सोलॅनम. समजलं तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स असतील बघा कशामध्ये परत सांगतो, सॉरी एक पॉईंट राहिला आपला. जीनसमध्ये जे आपण आता ज्या स्पेसीज घेणार रिलेटेड स्पेसीजचा ग्रुप तयार करणार आहे तर त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स काय सेम तर मॉर सिमिलर तर असतील परंतु ते ॲज कम्पेअर टू स्पेसीजपेक्षा कमी कॅरेक्टर्स कॉमन असतील. स्पेसीजमध्ये सगळे फंडामेंटल कॅरेक्टर्स सिमिलर आढळले परंतु जीनसमध्ये जे पण ऑर्गॅनिझम येतील किंवा जे पण स्पेसीज आपण याच्यामध्ये ग्रुप तयार केलेले स्पेसीजचा त्यांच्यामध्ये आपल्याला जस्ट मॉर कॅरेक्टर्स कॉमन नाही आढळणार ॲज कम्पेअर टू स्पेसीजपेक्षा. ओके, हे पॉईंट मला महत्त्वाचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर देर आर 2 टाईप्स ऑफ जीनस. आता 2 टाईपचे जीनस आहेत, एक मोनोटिपिक आणि सेकंड आहे पॉलिटिपिक. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादा पॉईंट कळाला नसेल ना काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण 11वीला आलेलो आहे, थोडीशी लेवल तर वाढणारच आहे, त्याच्यामुळे एखादा पॉईंट समजत नाही पण त्यावेळेस काय घाबरून जाण्याचं काम नसतं, परत व्हिडिओ रिमाइंड करायचा पण व्हिडिओ सोडून जायचं नसतो एंडिंगमध्ये. ठीक आहे ना. आता 2 टाईप आहे मोनोटिपिक आणि पॉलिटिपिक. हे महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, बुकमध्ये जर नसला पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मोनोटिपिक म्हणजे काय, हे मोनोटिपिक जीनस म्हणजे काय तर असे जीनस की ज्यांना एकच स्पेसीज आहे, ते ज्यांना एकच स्पेसीज आहे, दे आर हॅव्हिंग ओनली 1 स्पेसीज. एक्झाम्पल आता होमोसेपियन्स आहे. ओके, आता होमो ही एक जीनस आहे, होमो काय जीनस आहे परंतु ह्या जीनसला फक्त एकच स्पेसीज आहे. ठीक आहे, ह्या जीनसमध्ये फक्त एकच स्पेसीज बिलॉंग करते ती म्हणजे सेपियन, ह्युमनची स्पेसीज. याच्यामध्ये अदर तुम्हाला आढळणारच नाही. होमोसोबत दुसरी कोणती स्पेसीज तुम्हाला आढळणार नाही. म्हणजे मोनोटॉपिक म्हणजे काय की असे जीनस की ज्यांना फक्त आणि फक्त ओनली 1 स्पेसीज त्याच्यामध्ये बिलॉंग करतात. जसं की होमोमध्ये फक्त सेपियन्स ही स्पेसीज बिलॉंग करते ह्युमनची. दॅट्स इट, अंदर से बता रहा हूँ. आणि त्याच्यानंतर पॉलिटिपिक. आता पॉलिटिपिक म्हणजे काय तर असे जीनस की ज्यांना मोर दॅन 1 स्पेसीज असते, म्हणजे असे जीनस की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्पेसीज बिलॉंग करतात. जसं की एक्झाम्पल पॅन्थेरा हे काय आपण बघितलं, पॅन्थेरा जे आहे तर हे एक जीनस आहे. मग ह्या जीनसमध्ये आपल्याला माहिती आहे की लॉयन आणि टायगर, पॅन्थेरामध्ये लॉयन आणि टायगर ह्या 2 स्पेसीज काय करतात बिलॉंग करतात. ह्या 2 स्पेसीज काय करतात बिलॉंग करतात. म्हणजे काय झालं, ही पॉलिटिपिक आहे. म्हणजे जीनस एक याच्यामध्ये परंतु याच्यामध्ये मोर दॅन 1 स्पेसीज काय करतात बिलॉंग करतात. जसं की एक्झाम्पल लॉयन झालं, टायगर झालं, लेपर्ड झालं, हे तिन्ही काय करतात डिफरंट स्पेसीजचे ऑर्गॅनिझम आहे, ते एकाच जीनसमध्ये बिलॉंग करतात, ते पॅन्थेरा. म्हणून हे काय पॉलिटिपिक आहे, पॉलिटिपिक स्पेसीज. समजलं मग पॉलिटिपिक म्हणजे काय. दॅट्स इट. ओके, तर मित्रांनो आय होप तुम्हाला कळालं असेल. आता आपण लेट्स समराईज द व्हिडिओ. आपण काय शिकलो आता शॉर्टमध्ये समराईज करू. आता व्यवस्थित आहे का. आपण बघत आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज, त्याच्यामध्ये आपण 2 बघितल्या, एक स्पेसीज आणि
सेकंडला जीनस. स्पेसीज म्हणजे काय, तर अशा इंडिव्हिज्युअलचा ग्रुप की ज्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकली कॅरेक्टर्स काय असतील सिमिलर असतील, त्यांचा ग्रुप तयार केला जातो आणि त्या ग्रुपलाच काय म्हणतात, स्पेसीज म्हणत असतात. त्यांच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल, एक्सटर्नल फीचर्स, इंटरनल आणि फंक्शनिंग काय पाहिजे, सिमिलर पाहिजेत. जसं त्याचबरोबर ते रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड असतात, म्हणजे त्या ग्रुप त्या समजा एक्झाम्पल त्या स्पेसीजचे ऑर्गॅनिझम त्यांच्या मध्ये काय करू शकतात, ते इंटरब्रीड करू शकतात आणि त्यांच्यापासून न्यू फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करू शकतात. आणि त्यांना कॉमन ॲन्सेस्टर असतो. स्पेसीजला काय मधले ऑर्गॅनिझम जे असतात त्यांना कॉमन ॲन्सेस्टर असतो. ठीक आहे, दे इव्हॉल्व फ्रॉम दी कॉमन ॲन्सेस्टर. आणि हे झाले एक्झाम्पल आपण बघितले होते, मँगीफेरा इंडिका, सोलॅनम ट्युबरसम, पॅन्थेरा लिओ, हे एक्झाम्पल बघितले होते आपण. इंडिका सेकंड हे पूर्ण स्पेसीज नाही आहे. इंडिका, ट्युबरसम, टायग्रिस, लिओ, सॅपियन्स हे काय ह्या स्पेसीज आहे. आणि हे मँगीफेरा, सोलॅनम, पॅन्थेरा, होमो हे काय जीनस आहे. ओके, नंतर बघितलं आपण जीनस म्हणजे काय, तर हे रिलेटेड स्पेसीजचा ग्रुप आहे की की समजा असे स्पेसीज की ज्यांच्यामध्ये आपल्याला मॉर कॅरेक्टर्स कॉमन आढळतात. ठीक आहे, तर त्यांचा ग्रुप तयार केला जातो. त्या ग्रुपला काय म्हणतात, जीनस म्हणत असतात. त्यांना जीनस म्हणत असतात की ज्यांच्यामध्ये मॉर कॅरेक्टर्स आपल्याला काय दिसतील, कॉमन दिसतील. मॉर कॅरेक्टर्स कॉमन दिसतील. समजलं. जसं की एक्झाम्पल टायगर, लेपर्ड, लायन ह्या डिफरंट स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम आहे, परंतु ते सेम स्पेसीजमध्ये बिलॉंग करतात. बिकॉज त्यांच्यामध्ये आपल्याला मॉर कॅरेक्टर्स काय दिसतील, सिमिलर आढळतील. म्हणून ते पॅन्थेरा ह्या जिनसमध्ये एका जिनसमध्ये 3 डिफरंट स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम काय करतात, बिलॉंग्स करत असतात. ओके, समजलं. तसंच आपण बघितलं पोटॅटो आणि ब्रिंजल हे पण डिफरंट स्पेसीज आहे, परंतु दे बिलॉंग टू सेम जिनस. त्याचं नाव आहे सोलॅनम. कारण पोटॅटो आणि ब्रिंजलमध्ये आपल्याला काय दिसतील, त्यांच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर्स काही सिमिलर आढळतील. त्याच्यामुळे आपण त्यांचा एक ग्रुप तयार केला गेला आणि आणि त्या ग्रुपला आपण जीनस म्हणतो. ते सेम जीनसमध्ये बिलॉंग्स करत असतात. रिलेटेड स्पेसीजचा ग्रुप म्हणजे जीनस झालं. हे जे आपण बघतो ना, सोलॅनम, त्याचबरोबर पॅन्थेरा हे झाले होमो स्टार्टिंगचे, त्याला काय म्हणत असतात, जीनस म्हणत असतात. ठीक आहे. आणि पोटॅटोचं जे बायनोमियल नेम आहे, तर ते काय, पोटॅटोचं बायनोमियल नेम आहे सॅलेनम ट्युबरसम. आणि ब्रिंजलचं जे बायनोमियल नेम आहे, सायंटिफिक नेम, ते सॅलेनम मॅलेंजना आहे त्याचं नेम आहे. समज. ओके. आणि मॅलेंजना शेवटीचं जे ते स्पेसीज दर्शवतं. ठीक आहे. तर आणि हे 2 टाईपचे जीनस आपण बघितले, मोनोटॉपिक आणि पॉलिटिपिक, हे पण आपण बघितलं होतं. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हे सर्व व्हिडिओ लेक्चर एकदम सोप्या पद्धतीने कळालं असेल. मी तुम्हाला एकदम बाय हार्टली समजून सांगितलं. तुम्हाला आवडलंच असेल यार, व्हिडिओला हिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपलं चॅनल व्हिडिओ लेक्चर्स शेअर करा, जेणेकरून नीटच्या प्रिपरेशनमध्ये आपलं चॅनल तुम्हाला खूप 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 म्हणजे हेल्प करणार आहे. आणि ह्या नोटचं तुम्हाला लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी कॉन्फिडंट, बी पॉझिटिव्ह, कीप स्टडिंग, स्टे हॅप्पी, पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी अँड बाय, टेक केअर.